नमस्कार. एक गंभीर विषय आहे जो मला आवर्जून वाटला की समाजापर्यंत तो पोहोचायला पाहिजे. दोन घटना घडलेल्या आहेत गेल्या 2 दिवसामध्ये आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये. पहिली एक घटना होती ती म्हणजे एक 5वीतलाच मुलगा शिरवळमधला तो अभ्यास का करत नाही हे घरचे सारखं बोलत होते म्हणून तो घरातनं निघून गेला. अख्खे 24 तास तो घरात नव्हता. लोक शोधत होती, पोलीस शोधत होते. तो एका पेट्रोल पंपाच्या मागं साधारण सांगलीच्या साईडला कुठेतरी सापडला आणि तो पोलिसांनी शोधला आणि त्याला घरी आणलं. या घटनेबद्दलची माहिती म्हणजे एवढीच आहे आपल्याकडे की अभ्यास का करत नाही या कारणावरनं. आणि दुसरी घटना ज्याचे लोकवृत्त स्वतः साक्षीदार आहे आणि मी खाली आपण व्हिडिओमध्ये सगळं बघू शकता की घटनाक्रम कसा आहे, काय काय आहे तो मी तुम्हाला सांगतो. त्याच संध्याकाळी असंच मला माझे एक नातेवाईक आहेत त्यांचा फोन आला की मला एक 5वीतला मुलगा सापडलेला आहे बॉम्बे रेस्टॉरंटच्या पाशी. एकटाच उभा आहे, माझं घर इकडं आहे तिकडे आहे असं सांगतोय. आणि मग माझ्या नातेवाईकांनी त्याला त्यांच्या घरी आणलं, त्याला खायला प्यायला दिलं. मग नंतर कळालं की तो प्रगती हायस्कूलचा विद्यार्थी आहे, 5वीतला मुलगा आहे. तर तो असं सांगतोय की त्याला एक मास्कवाला माणूस आणि त्याच्यावर अजून असलेला एक माणूस तो शाळा सुटल्यानंतर त्याला घेऊन आला. त्यांनी शिरवळमधनं त्याला घरातनं बाहेर न घेतलं. त्याच्यानंतर त्याला एका पिकअप व्हॅनमध्ये सोडलं. पिकअप व्हॅननी घेतलं त्याला, त्या पिकअप व्हॅननी साताऱ्यापर्यंत सोडलं. असा सगळा घटनाक्रम त्यांनी सांगितला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या मुलाने इतकी जबरदस्त माहिती सांगितली की जो मास्कवाला माणूस होता, ज्यामध्ये शिरवळमध्ये आधी तो म्हटला माझे काका होते, मला म्हणाला काका होते. नंतर तो म्हणाला माझे भैया होते. तर हिने मला चॉकलेट दिलं. पोलिसांनी विचारलं तुला काय झालं? पोलिसांनी सांगितलं मला गरगरलं. मग तुला असं रस्त्यावर का सोडलं? तो म्हणतोय माहित नाही. त्याच्यातला दुसऱ्या जो गाडीवरचा माणूस आहे त्यांनी मला उतरवलं, त्यांनी मला पकडलं होतं घट्ट. अशा सगळ्या गोष्टी हा लहान 5 वर्षाचा मुलगा सांगत. अतिशय गोंडस मुलगा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. शाळेच्या ड्रेसवर आहे. मी त्याला म्हटलं तू जर शाळेच्या ड्रेसवर तर तुझं ते दप्तर कुठं आहे? दप्तर मी माझं घरी ठेवलं, घरातनं बाहेर पडलो. तर हा सगळा घटनाक्रमाच्या पुढं ज्यावेळेस मी म्हणजे मला जाणवलं की या सगळ्या गोष्टी भयानक आहेत. आम्ही ज्यावेळेस त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलं, 1 तास 1.5 तास माझी सगळी लोकवृत्तची टीम आम्ही पोलीस स्टेशनमध्ये होतो. आणि जे काय ऐकलं, जे काय समजलं हे मी तुमच्यापर्यंत आवर्जून सांगणार आहे. कारण का ही परिस्थिती आत्ताच्या या लहान छोट्या पोरांमध्ये का निर्माण होतीये हे मुख्य कारण मी आता तुम्हाला ह्या घटनेबद्दलचं सांगणार आहे. हा जो छोटा मुलगा आहे 5वीतला, याच्या घरात त्याचे आई वडील माझ्या माहितीप्रमाणे ड्रायव्हरचं काम करतायत. आई एका ठिकाणी घर चालवण्यासाठी काबाड कष्ट करते. या मुलाची जी संगत आहे ती जरा काही सदन मुलांच्या मध्ये आहे. सदन मुलं, त्यांची राहणीमानी वगैरे सगळी चांगली आहेत. या मुलालाही वाटतं की आपण पण खूप चांगलं राहायला पाहिजे, चांगलं छान जगायला पाहिजे, सगळ्या गोष्टी आपल्याकडे असायला पाहिजे. अशा प्रत्येक मुलाची अपेक्षा असतीच, नो डाऊट. दुसरी गोष्ट, हा जो मुलगा आहे हा मुलगा काही प्रमाणामध्ये घरात प्रत्येकाच्या वादावादी असतात, तसे वादावादी ही आई वडिलांच्या बघतो. ज्यावेळेस आम्ही कुठून असा संपर्क करून आईशी बोलायचा प्रयत्न केला, आईशी तो बोलला की मला इथं घेऊन आलेलं आहे, तर आई असं स्वतः म्हणाली त्याला की तू का निघून आला? तर त्यांनी त्याचं उत्तरच काही दिलं नाही. का निघून आला? नाही, मला घेऊन आला, भैया घेऊन आलाय, काका घेऊन, दादा, असे त्याचे सगळे वेग उत्तर होते. आई प्रचंड रडत होती फोनवरती. ज्यावेळेस वडिलांना फोन करायचा प्रयत्न, वडिलांचा फोन लावला, वडिलांशी बोलायलाच नकार दिला, घाबरला तो वडिलांशी बोलताना. मग नंतर वडिलांच्या बद्दल माहिती पडली की वडील स्ट्रिक्ट आहेत म्हणून तो वडिलांना बोलायला घाबरतो. असो, हा सगळा त्याचा, मीही त्याच्याबद्दलची या घरातली माहिती सांगतो. तर मुख्य विषयाकडे मी येतो. मुख्य विषय ह्या मुलाचा असा आहे की ह्या मुलांनी जे आज काय घटनाक्रम घडलेला आहे, ह्या घटनाक्रमाच्या मागं मोबाईल आहे.
आणि मोबाईल दिला नाही म्हणून हा मुलगा शिरवळपासून थेट साताऱ्यापर्यंत आला. आणि नुसता साताऱ्यापर्यंत आला नाही, तो ज्यांना ज्यांना भेटला त्यांच्याबरोबर ती स्टोरी तयार करत गेला. त्यांनी ती स्टोरी तयार केली. पण सगळ्यात चांगली गोष्ट एक की सातारा म्हणजे पाचवडमध्ये जो पाचवडच्या आधी एक चांगला मुलगा जो पोलीस खात्यात भरती होणार होता, त्याला दिसलं की हा असा लहान मुलगा आहे. तो मुलगा त्या मुलाला घेऊन ही मंडळी लोकवृत्तपर्यंत आली. आणि ती आल्यामुळं आम्ही या खोल्यात गेल्यावरती समजलं की ह्याच्या मागचं मुख्य कारण आहे मोबाईल. आणि मोबाईल दिला नाही म्हणून तो त्याच्या बहिणीशी भांडला, घरात चिडला आणि तो इथपर्यंत आला. आता ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही शिरवळच्या पोलीस इन्स्पेक्टरांशी बोललो. त्यावेळेस त्यांना म्हटलं की हा मुलगा असं म्हणतोय की मास्कवाला माणूस आहे, 2 जण आहेत. तर शिरवळमध्ये सगळे सीसीटीव्ही आहेत, तर सीसीटीव्हीमध्ये असं काहीच दिसत नाहीये. तर एकंदर ह्या सर्व घटनेचा सारांश जर बघितला तर मुलांची जी मानसिकता आहे, मोबाईलमुळं मुलं जर अशी वागत असतील तर किती मोठा परिणाम या मोबाईलमुळं छोट्या मुलांच्या मनावर होत आहे. म्हणजे मोबाईल हे नक्कीच म्हणजे आपण असं म्हणतो की कर्दनकाळ ठरत आहे आणि आयुष्य उठलं असतं. समजा आता हा मुलगा जरी चिडून मोबाईल दिला नाही म्हणून चिडून शिरवळपासून साताऱ्यामध्ये आला. दुसरी गोष्ट सांगतो मी की हा मुलगा जो आहे हा जतला निघाला होता. त्याचे आजी आजोबा हे जतला आहेत. आजी आजोबांवरती खूप प्रेम आहे म्हणून आई वडिलांना सोडून नको आपल्याला, आई वडील आपल्याला आजी आजोबा लाड करतात म्हणून आपण जतला जावं. तर जतला जर गेला असता आणि जतला जाता जाता जर चांगली माणसं कोण नसती, जर ह्याला कुणी किडनॅप केलं असता, ह्याला कुठंतरी विकलं असतं, काही घडलं असतं या मुलाच्या बाबतीमध्ये, तर काय घडलं असतं. नशिबाने तो एखाद्या चांगल्या कुटुंबाच्या हातात आला, त्याला संरक्षण मिळालं. आज आपण सातारा पोलिसांच्या हातात दिलेलं आहे. सातारा पोलीस आता नक्कीच शिरवळच्या पोलिसांच्या ताब्यात देतील, तिथं त्याची आई थांबलेली आहे. परंतु मी घटनेचा पुन्हा एकदा असं म्हणेन की मी ही जी घटना जवळनं बघितली ती मला आवर्जून का सांगावीशी वाटते की 5वीतला मुलगा एक पिक्चरची स्टोरी जबरदस्त तयार करतो. तो सांगतो 2 जण आले, मला 2 भेटले, त्यांनी मला चॉकलेट दिलं, मला गरगरलं, परत मला त्या मागच्या माणसाने उतरवलं, त्यांनी मला एका टेम्पोमध्ये बसवलं, त्या टेम्पोतनं मी पाचवडला गेलो, परत पाचवडवरनं मी साताऱ्यात आलो, बॉम्बे रेस्टॉरंटला उतरलो, बॉम्बे रेस्टॉरंटला उतरल्यावर काही लोकांना सांगितलं हेच माझं घर आहे. म्हणजे त्या टेम्पोवाल्यानी जर त्याला पोलीस स्टेशनपर्यंत आणलं तर बरं झालं असतं. असं म्हणून ठीक आहे चला पोलीस स्टेशनपर्यंत टेम्पोवाला नाही, पण तो चांगल्या हातात आज पडला. हा मुलगा 5वीतला मुलगा जर हा चांगल्या हातात पडला नसता तर आज त्याचं बरं वाईट झालं असतं, तर काय आई वडिलांना वाटलं असतं. या घटनेतनं माझं सर्व म्हणजे प्रेक्षकांना एवढंच म्हणेन मी की आपल्या मुलांची प्रचंड काळजी घेण्याचं आपल्याला गरज आहे. अशा पद्धतीने घटना समोर येतात. आज हा मुलगा सापडला, आपल्याला सापडला नसतं तर काय केलं असतं. तर मी या गोष्टीचा एकच म्हणेन की मोबाईलपासून ह्या जी पिढी आहे आपली म्हणजे शाळेत असणारी पिढी म्हणजे 10वी पर्यंत मुलं आहेत, अगदी 12वी पर्यंतही मोबाईल टाळणं गरजेचं आहे. कारण का मोबाईलचं ऍडिक्शन हे काय करू शकतं हे शिरवळच्या या लहानग्या मुलांनी आपल्याला दाखवलेलं आहे. मुलगा वाचलेला आहे. मुलगा आता थोड्याच वेळात त्याच्या आईच्या ताब्यात दिला जाईल. या घटनेच्या बाबतीमध्ये एक सांगेन मी की लोकवृत्तांनी समाजामध्ये ज्या गोष्टी अडचणीच्या असतात किंवा ज्यांना मदतीची गरज असते त्याच्यासाठी लोकवृत्त कायम आहे, कायम उभं आहे आणि असणार आहे. तर मी एवढंच सांगेन आपल्या परिसरात आजूबाजूला जर कुठल्या अडचणी, प्रश्न, समस्या असतील आमच्यापर्यंत नक्की पोचवा. आमच्याकडनं फुल ना फुलाची पाकळीची जी मदत असेल आपल्या अडचणीच्या काळात आम्ही नक्की उभा राहू. तुर्तास धन्यवाद. बोल की तू घाबरू नको. चॉकलेट देतो सांगितलं नाही तुला. बरं बोल, आईशी बोल. स्पीकर
हॅलो हा सर 2 मिनिटं ते कॉन्फरन्सवर घेतोय. कॉन्फरन्स कुठे हे होते ना, आमचे नाही शहरात. तुझ्या मम्मीला आहे ना कॉन्फरन्सला घेतात बोलायला, मग तुझ्या मम्मी संग तू बोल. हॅलो हॅलो हा बोल मयूर. हॅलो एका दादाने घेऊन गेल तुला हा? मला माहित नव्हतं. आहेत की मारलं का? तू गेला तिथं राहणार आहे का तू? सांग मला. आई शिवाय कोणी नसतं तर बोल आईशी बोल तू बोल. बोल बेटा. बोल आई आहे बा. तुला आई पाहिजे का नको इथं? बोल की तू बोल मी काय म्हणते. त्रास देते का आई? बघा करू नको. त्रास देते का आई? बोल ना. बोल बोल की बाळा. नाही अरे बोल ना, तू काहीतरी बोल ना आईला. आई म्हणा मी व्यवस्थित आहे, पोलीस स्टेशनला आहे, तू लवकर ये न्यायला. बोल ना तू काहीतरी बोल की तिच्या संग. तू ये बोल. न्यायला म्हणा मला. तू न्यायला ये म्हणा. तुझ्या कन्नडमध्ये बोल. काय प्रॉब्लेम? तुझ्या भाषेत बोल. हा बोल तुझ्या भाषेत बोल. हा बोल. हा बोल की बोल बोल. हा बोल. मयूर बोलतो. 1 मिनिट मयूर बोलतोय. हा. मयूरचं ऐका. हा मयूर बोल. हॅलो मी इथंच बाहेर आहे ना, फिरत होतो. कुठे कुठं गेलो नव्हतं मी. ठीक आहे. हा? बोलूया. पोलीस स्टेशन मध्ये ताई ऐका ना, हो ताई, तो पोलीस स्टेशन मध्ये नाही आला, तो रस्त्यावर सापडलाय आम्हाला. लक्षात घ्या, तो वेगवेगळ्या ठिकाणावरनं नाही. 2-3 गाड्या बदलत तो आला आणि एका चांगल्या व्यक्तीला सापडला, नाही. म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन आलोय. तो डायरेक्ट पोलीस स्टेशनला काही नाही आला. तो काय तुमची वगैरे तक्रार वगैरे काही करत दिलेच नाही. नाही. तो घाबरलाय जरा. बिले साहेब हो. आता मी कोणाला विचारायचं मयूर कोण आहेत म्हणजे बिले नाहीत. दुसरं कोणतरी आहे. मी सांगतो कोण आहे. तुम्ही इथं येऊ शकता का ताई सातारमध्ये? हो. हे यावं लागेल पण तुम्हाला मुलाला गेला खरं. चालेल. त्यांची नाही का त्यांचे पप्पा येणार आहेत म्हणून सांगते. आता मी येणार असतो की त्यासाठी येताना पप्पा कुठे आहेत कागदपत्र तुमचे? म्हणजे सॉरी, या मुलाचे पप्पा कुठे आहेत? पुणेच आहे. तो गेलाय ना, त्याला काही त्रास नाही ना, त्याच्याला गेलाय तो. त्याला जरा करू दे म्हणते त्यांनी. छोटा आहे आता, मोठं अहो, तो एकटा आला नाही, त्याला कोणतरी बरोबर त्यांनी तुमच्या घरातनं बाहेर आल्यावर तो म्हणतोय मास्कवाला कोणतरी माणूस होता, तो गाडीत बसून घेऊन, असं त्याचं म्हणणं आहे त्या मयूरचं. आणि त्याला काय बोलायचं, त्याला काय वाटतं, पाठीत सोडून घेतलं एवढं प्रेमान, त्याला काय पाहिजे. बरं ताई, मला एक खरं सांगा, हे असं आधी घडलंय का तुमच्या तिथं शिरवळमध्ये, तुमच्या मयूरच्या बाबतीमध्ये? नाही, ही अशी घटना पहिल्यांदा घडली आहे का? काय ह्याच्या आधी घडलेली आहे हे विचारतो मी तुम्हाला. नाही पहिल्यांदाच आहे. नक्की? नक्की कधी नाही असं वाट करून कुठं लांब घेत जायचं. ओळख मजा करून बाहेर पडली कुठे गेला कधीच नाही. तू बोल, तुला आईशी काय हे बोलायचं? बोल तू सांग की व्यवस्थित आहे. मला नाही. मी आई व्यवस्थित सांगते. बोल की. हॅलो बोल की बाळा. मयूर बोल. हॅलो आता कसं येऊ सांग बरं, मला किती त्रास आहे. येतो मी. न्यायला येऊन बघ मम्मी रडायला लागली. असं त्रास देतात का मम्मीला? करते मम्मी. बघ बरं. सांग मी व्यवस्थित आहे म्हणून. बोलूया म्हणून सांग. सकाळी जयस्वाल मॅडम आहेत आता. पप्पा येतात म्हणजे. काय पप्पा येते. हो. करतो, खात्री करतो सर. येतो. कसं येणार तू? सांग त्यांना कसं येणार सांग. बरं ताई, आता मी काय म्हणतोय,